कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। उमाई, उमाई आण इकडे। श्रीनू, ग मी इतका परका झालोय का की ही कामं सुद्धा तू करशील? श्रीनू, अरे असं काय करतस? बंबात घालूक लाकडा वही होती म्हणून फोडत होतंय। पाऊस इलो ना तोंडावर, आणतं इकडे। हो मग मला सांगायचं ना, मी आहे ना, मी करतोय सगळं, तू तुझा हात जा। पण कशा सवय माका दे। उमाई, पण तुझा मुलगा असताना तू ही कामं का करायची? तू होवी तुझा हिला घेऊन जात। नाही नाही श्रीनू, थांब, नको। ऐक माझा, आहे बघ, तुका तुझी कामं नाही आहेत काय? अभ्यास आहे ना तुझं, तू तुझा अभ्यास कर, माका कामं करू दे। आण इकडे। नाही 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 उमाई, तू प्लीज आज जा, मी तुला हे करू देणार नाहीये। श्रीनू, ऐक माझा, माझी सगळी कामं झाली आहेत रे। हा एवढा आवरून झाला ना की झाला, मग तू दे बघू मग। श्रीनू आण। उमाई अगं, मी करते, तू 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 नको करूस। डोंट वरी, मी बघते। करत नाही काय ऐका शेनू 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 ऐक ना, गेल्या आठवड्याचा हिशोब दादाक देऊचा, अरे माका कायच कळत नाही। तू जरा मदत करशील? मामा, अरे आपण किती मदत करायला तयार असलो तरी समोरच्या माणसाने ती मदत घ्यायला हवी ना। दादा मामा ऐकायलाच तयार नाहीये। काय झाला? तू मामा, आता मला ना स्वतःचाच राग येतोय। काय झालं माका आता नीट सांगशील? मामा, आईच्या या एका निर्णयामुळे आपले हात सगळ्याच बाजूने बांधल्यासारखे झाले। तिला कोणीच समजू शकत नाही का रे? कोणीतरी असेल, आपल्या नात्यातलं कोणीतरी, किंवा मग गावातलं असं कोणीतरी ज्याचं ती ऐकेल। बघ, आई जर व्यवस्थित वागली ना तर सगळं चांगलं होईल। शेणू, तू तुझ्या ऐक नाही ओळखत, माका विचार। तिका आता कोणी किती सांगितला, किती समजवला ना तरी ती समजणार नाही। मग हे सगळं असं सुरू राहणार? मामा, दादा मामा आणि उमाईला खूप त्रास होतोय अरे। बघ, लवकरच असं काहीतरी व्हायला हवं जेणेकरून आईला चांगलीच अद्दल घडेल। ओवी, काय गो अभ्यास करतस? नाही, अभ्यास नाही करत आहे, थोडं कामाबद्दल सर्च करते। तिथे ना नेट पण स्लो आहे। नमस्कार वहिनी। अरे वा, ही पाहुणी अजून आहेच असा काय? यांच्याकडे काम होता काय तुमचा? ते नाही आहेत घरात। काय हरकत नाही, मी फक्त पंचायतीचा निरोप घेऊन इलय।
कसा उद्या सकाळी दादा खोतांका पंचायतीत बोलावलेला. आणि वहिनीनू जमला तर तुम्ही सुद्धा यावा. का असा काय? अहो एक फारच मोठो अद्भुत मामलो इलो पंचायती समोर. म्हणजे काय झाला काय? अहो कळात कळात एवढी घाई कशा करतास? बरं मी सांगते यांका. ठीक आ येतय तर मी. मावशी हे शिर्के असं का बोलून गेले? एखाद्याला चिडवतो ना तसा टोन होता त्यांचा. अगो नाही असंच बोलतात ते. सवय आहे त्यांची. बाई ग मला तर आता भीतीच वाटायला लागली सगळ्याची. काय चालू आहे काय माहिती या घरात. मला वाटतं त्या ओवीने किंवा तिच्या बाबांनी तर तुमच्या दोघांची तक्रार केली नसेल ना? नाही मला नाही वाटत ओवीने तक्रार केली असेल. काय गो तू का बरो तिचं पुळको इलो हा? नाही म्हणजे तसं नाही लाली ताई. तिला तसं काही अधिकारच नाहीये ना. मग ती कसं काय? जर त्या ओवीच्या तक्रारीवरून आमका जाब विचारूक बोलावलं असत ना तर तिकडे मी कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. हा ए बाय माझे लाली, तिकडे तरी तोंड बंद ठेव. एकदा आधीच तुझ्या अशा वागण्यामुळे गावात तोंड दाखवायला जागा नाहीये. पण त्या पंचांसमोर उद्या तोंड बंद ठेव. अच्छा म्हणजे कशासाठी बोलवलेला हा तिकडे ह्या तुमका बरोबर माहित हा? मला काय माहित असणार? मला कोण सांगणार आहे का लाले? मी तर राहिलो पावडा ना इथे. मला पण आश्चर्य वाटलं का बोलवलं असेल नाही. पण मी खूप विचार केला नंतर विचार सोडून दिला. म्हटलं उद्याचं उद्या बघू है ना. हे पण लाले माझी आई, मी तुला पुन्हा सांगतो तिकडे शांत राहा. हा अरे बापरे. चला झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.